नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेशच्या पाठीला जे लागलेलं असतं तर त्याचे व्रण अगदी जखमा झालेले असतात. म्हणून जानकी आता ते बरं होण्यासाठी तवा गरम करते. आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं होईल बरं, आता त्रास होईल परंतु नंतर बरं वाटेल. जानकी काही ऐकायला तयार नसते. शेवटी जानकी ही गॅसवर तवा गरम करते आणि त्या गरम कापडाने मात्र आता ती जखम शेकवणार असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं ऐक ना, दुखेल मला. जानकी म्हणते की अरे असं कसं दुखेल, अरे बरं वाटेल. ऋषिकेश म्हणतो की मी नको म्हणतोय. तर जानकी म्हणते की बस, मी तुला सांगितलं ना एकदा बस म्हणून. तेव्हा आता जानकी काही ऐकायला तयार नसते आणि ऋषिकेश सुद्धा. शेवटी आता जानकी त्याला तयारच करते आणि बसवायला सांगते. आणि आता मात्र ऋषिकेश खाली बसतो, शर्ट आपला वर करतो आणि जानकी अल्लद असं कापडाने शेकते. ऋषिकेशला त्रास होत असतो. जानकी म्हणते की हे बघ, अरे थोडासा त्रास होईल परंतु सहन कर आणि नंतर तुला बरं वाटेल. तुला माहिती आहे का, अरे अनाथ आश्रमामध्ये असताना मात्र जेव्हा आम्हाला असं काही दुखापत व्हायची तर तेव्हा आम्ही असं कापडाने शेकवायचो आणि तवा गरम करायचो आणि मस्त ती जखम शेकून काढायचो. नंतर अगदी बरं वाटायचं आणि ठणठणीत बरे होऊन चांगलं खेळायला लागायचं सुद्धा. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं पण मला याची सवय नाही. ऋषिकेश तिचं बोलणं ऐकत असतो आणि आता दोघेही गप्पा करत असतात. तेव्हा आता जानकी त्याला समजावते की हे बघ, अरे प्रत्येक गोष्टीची तुला हळूहळू सवय होईलच. असं करता करता ती प्रत्येक ठिकाणी आता पाठ शेकवते आणि आता ऋषिकेशला छान वाटत असतं, एकदम असं बरं झाल्यासारखं. आता मात्र त्यानंतर आता इकडे मकरंद मात्र जानकीसाठी त्याने हार आणलेला आहे सोन्याचा. तर तो मात्र ज्वेलरी ती ऐश्वर्याला दाखवतो. ऐश्वर्या म्हणते की खरंच ग्रेट, खूपच छान. आणि हे बघ मकरंद, अरे तुझा जी गर्लफ्रेंड आहे ना तिच्या बाबतीतला जो चॉईस आहे तो मला अजूनपर्यंत नाही कळालेला, परंतु ज्वेलरीच्या बाबतीतला चॉईस तुझा एकदम परफेक्ट आहे. काय सांगू, खरंच खूपच छान ज्वेलरी आहे. त्यावर तर लगेच मकरंद म्हणतो की अगं ही तिचीच चॉईस आहे. त्यावर हे ऐकून आता ऐश्वर्याला खूपच आनंद होतो. ऐश्वर्या म्हणते की अरे काय सांगतोस, आणि तू तिच्याकडूनच कसं हे सर्व चॉईस करून घेतलं. त्यावर आता मकरंद म्हणतो की ऐश्वर्या, हे बघ अगं तुझ्यासोबत राहून सुद्धा मी बऱ्याचशा काही गोष्टी आता शिकून घेतल्या. म्हणजे आपल्या क्लायंटला चॉईस केलेले डिझाईन हवे आहेत असे मी आता जानकीला सांगितले आणि मुद्दाम तिच्याकडून हे सर्व काढून घेतले आणि नक्की तिची चॉईस काय आहे ही समजून घेतली आणि त्यानंतर हे सर्व काही अगदी बनवून घेतले. त्यावर तर हे ऐकून ऐश्वर्या म्हणते की वा, खरंच हे जमते तुला. आणि मला एक गोष्ट सांग, हे गिफ्ट तू तिला कधी देणार आहेस. आता मकरंद म्हणतो की उद्या तिचा वाढदिवस आहे. हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की काय सांगतोस, उद्याच तिचा वाढदिवस आहे. दीपक, अरे आपण निमित्त तर शोधत होतो आणि निमित्त तर तुझ्याकडे चालूनच आले आणि हे बघ युनिव्हर्स मात्र सगळं काही ऐकतं बरं का. त्यावर आता लगेच मकरंद म्हणतो की हे गिफ्ट मी तिला देणार आणि माझ्या मनातील सगळं काही तिला सांगणार. त्यावर त्या ऐश्वर्या म्हणते की व्हेरी गुड. आणि हे बघ, मला माहिती आहे की तू तिला ही सरप्राईज देणार तर आहेच, पण असं मुळमुळीत सरप्राईज तू काही तिला देऊ नकोस. असं सरप्राईज दे तिला की आयुष्यभर ती सरप्राईज कधीही विसरणार नाही, असं सरप्राईज दे. त्यावर आता मकरंद विचारतो की पण कसं. तर आता ऐश्वर्या म्हणते की काय मकरंद, अरे एखादा मुलगा मात्र आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करणार असतो त्यावेळेस तो किती धमाल करतो, किती मजा करतो. म्हणजे हे बघ त्याच्यासाठी ते किती स्पेशल आहे हे अगदी न बोलता तो ज्या पद्धतीने मांडतो ना ते इतकं सॉलिड असतं, मी तुला काय सांगू. आणि हे बघ, तुला जर हे सर्व कळत नसेल तर प्रपोज कसं करायचं याचे बरेचसे असे व्हिडिओ आहेत, तसं तू एकदम व्हिडिओ बघून कर. त्यावर आता मकरंद म्हणतं की नक्की कसे, मला खरंच काही कळत नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ओके, पण मला एक गोष्ट सांग, तू तिला डिनरला घेऊन कुठे जाणार आहेस. आता तो रेस्टॉरंटचं नाव घेऊन सांगतो त्या रेस्टॉरंटला. तर आता ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की बरं ठीक आहे, तेथे मात्र तिला कसे पोहोचवायचे ही जबाबदारी माझी असेल. म्हणून आता मकरंद आणि ऐश्वर्या खूपच खुश होतात. त्यानंतर आता जानकी झोपलेली असते आणि तेवढ्यात मात्र आता जानकी 12 वाजलेले असतील आणि सायलीचा कॉल येतो. जानकीला जाग येते. जानकी आता सायलीचा फोन घेते आणि म्हणते की सायली, मला माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे तू अगदी 12 वाजता मला विश करायला फोन करायला काही विसरणार नाहीस. अगं तू घड्याळाचा आकडा इकडला तिकडं होऊन देत नाही, बरोबर तू 12 वाजता फोन केलास. तेव्हा आता जानकी बोलत असते आणि तेवढ्यात ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश मात्र आता जानकीचं बोलणं ऐकण्यासाठी थोडासा दरवाजा म्हणजे उठून उघडा करतो आणि तिचं बोलणं ऐकत असतो. जानकी सायलीला म्हणत असते की अगं दरवर्षी तुम्ही खरंच माझा वाढदिवस किती धुमधडाक्यात साजरा करायचे
अगदी घरी केक बनवायचे, छान असं अगदी एकत्र सगळ्यांचा केक बनवून माझ्यासाठी तुम्ही सरप्राईज करायचे. मला तुमच्या सगळ्यांची खरंच खूप आठवण येते ग. बरं, काही हरकत नाही, यावर्षीचा वाढदिवस मात्र आपण दुरूनच साजरा करूयात, फोनवरच आता विश करूयात. अगं, तुम्हाला फोन केलाच हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्या मुलांना माझ्याकडून गोड पापा सुद्धा दे, सगळ्यांची काळजी घे. आणि हो सायली, अगं तू काही काळजी करू नको, इथे मी स्वतःची काळजी घेईल, नको टेन्शन घेऊ. त्यावर आता हा ऋषिकेश सगळं काही ऐकतो. जानकी आता फोन ठेवते आणि म्हणते की या वर्षीचा वाढदिवस मात्र हे असाच इथे इकडे तिकडे पाहते, काही हरकत नाही, पुढच्या वर्षी मात्र बघू, म्हणून जानकी आता झोपते. तर आता इकडे ऋषिकेशला खूप आनंद होतो, म्हणजे आज जानकीचा वाढदिवस आहे, तर काही झाले तरी आज मात्र तिला सरप्राईज द्यायलाच हवे असे तर ऋषिकेश ठरवतो. आणि आता तो म्हणतो की कोण म्हणतं की जानकी तुझा बर्थडे आज साजरा होणार नाही, अगं आश्रमात सुद्धा साजरा झाला नसेल, तसा आज आपण सेलिब्रेट करूया. तर त्यानंतर आता इकडे सुमित्राला जाग येते, म्हणजे सुमित्राला स्वप्न पडत असेल. आता सुमित्रा दरवाजा वाजतो म्हणून दरवाजा उघडायला येते, रात्र झालेली असते खूप. आणि आता जेव्हा ती दरवाजा उघडते तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश लग्न करून घरी येतात. आणि जानकी आता आतमध्ये पाऊल ठेवणार तोच लगेच सुमित्रा अडवते आणि म्हणते की थांब ऋषिकेश, हे सगळं काय आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, आई अगं मी जानकीने लग्न केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय बोलतोस, आणि हे सगळं तुला आम्हाला सांगावंसं नाही वाटलं, आम्हाला एकदाही विचारावंसं नाही वाटलं, आणि ऋषिकेश हे सर्व तू काय केलंस. त्यावर आता जानकी म्हणते की त्यांनी जे काही केलेलं आहे ते योग्य आहे आणि जे करायला हवं आहे तर तेच केलेलं आहे. तेव्हा मात्र आता सुमित्रा खूप रागवते. सुमित्रा म्हणते की हे बघ, मी तुझ्याशी नाही बोलत, मी फक्त माझ्या मुलाशी बोलते. आता हे ऐकून जानकी म्हणते, तो आता फक्त तुमचा मुलगा राहिलेला नाही तर माझा नवरा सुद्धा आहे. आता मात्र सुमित्रा खूपच चिडते. सुमित्रा म्हणते की तू माझ्या मुलाला घोळात घेऊ नकोस, म्हणजे बरोबर लग्न करण्याची मजल तुझी इतकी गेलीस. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की आई तू शांत हो, हिच्या बाबतीत तू असं बोलू नकोस, आणि मुळातच तुझा जानकीच्या बाबतीत गैरसमज झाला होता, जानकी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे तू चुकतोस, हिने जो तुझा हात धरलेला आहे ना तर ती तुझी वाट लावण्यासाठी, अरे हे नातं तू स्वीकारू नकोस, ऐक ना. तर जानकी म्हणते, त्यांनी तर हे नातं माझं कधीच स्वीकारलेलं आहे, हे बघा माझ्या गळ्यामध्ये त्यांनी मंगळसूत्र घातलेलं आहे, आम्ही लग्न केलं आणि आता मात्र आम्ही आमच्या संसाराला सुरुवात करणार आहोत. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हो आई, आणि इथे मात्र आम्ही तुझा आशीर्वाद घ्यायला आलो, कारण ही आपली शेवटची भेट असेल, म्हणून आता दोघेही सुमित्राच्या पाया पडायला लागतात. परंतु सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की काय बोलतात, शेवटची भेट म्हणजे या घरातील माझा शेवटचा दिवस असेल असे आता ऋषिकेश म्हणतो. तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश काय बोलतो, तर ऋषिकेश म्हणतो की हो आई, या घरात मी पुन्हाही आता पाय ठेवणार नाही. ऋषिकेश तू असं म्हणू नकोस, म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश जायला निघतात. सुमित्रा जोरात थांब असे ओरडते. तेव्हा जानकी म्हणते की ते आता थांबणार नाहीत, याच घरातून तुम्ही त्यांना हकलून दिलं होतंस, त्यामुळे मात्र आता ते या घरामध्ये पुन्हा नाही येऊ शकत, आता ते माझ्या सोबत येणार आहे, ते पण कायमचं. आणि चला हो असे म्हणून जानकी आणि ऋषिकेश दोघेही निघून जातात. तर मित्रांनो, आता सुमित्रा थांब थांब असे ओरडत असते आणि तेवढ्यात आता तिला जाग येते, कारण मित्रांनो हे तिला एक पडलेलं स्वप्न असतं. दिवसभर विचार आता ती फक्त ऋषिकेशचा करत असते, आणि आता झोपेतून अगदी जोरातच ओरडत जागी होते. आता मात्र सुमित्राला असं वाटतं की ते आपलं स्वप्न होतं, म्हणून सुमित्रा कावरीबावरी होते आणि सारखी तिला आता ऋषिकेशची आठवण येते, ऋषिकेशचं टेन्शन येतं. आणि मला असं स्वप्न का पडलं असेल, किती काही झाले तरी हे स्वप्न खरं व्हायला नकोय, ऋषिकेशला मी नाही जाऊन देणार, आणि माझ्या ऋषिकेशला ती माझ्यापासून तोडणार असं मी नाही होऊन देणार. म्हणून सुमित्रा आता अस्वस्थ होते आणि विचार करत बसते. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी उठते. आता देवाची अगदी पूजा वगैरे करून ती काहीतरी करत असते, फ्रेश वगैरे झालेली असते, आणि तेवढ्यात ऋषिकेश तिच्यासाठी चहा आणि ब्रेड घेऊन येतो. तर आता जानकी म्हणते, काय इतक्या सकाळी उठला सुद्धा, तयार सुद्धा झालास, आणि चहा नाश्ता सुद्धा तू बनवलास. त्यावर आता लगेच आज प्लॅन काय आहे असं विचारते. आता ऋषिकेश म्हणतो की हे तर काहीच नाही, अगं आज तर रात्री जबर प्लॅन आहे. त्यावर आता जानकी विचारते की अरे कसला प्लॅन आहे. ऋषिकेश म्हणतो की तू बस तर खरी, मी सांगतो तुला. अगं बस तर, अगं मी सांगतो. तेव्हा मात्र जानकी त्याला प्लॅन बद्दल विचारत असते की ऋषिकेश म्हणतो की नाही, आज रात्री मात्र मी स्पेशल असं जेवण बनवणार आहे.
त्यावर आता जानकी पुन्हा विचारते की अरे स्पेशल असं काय आहे. ऋषिकेश म्हणतो की कसं आहे की स्पेशल असं काही नाही, कारण माझ्या एका शब्दावर तू पुन्हा घरात परत आलीस. हे बघ आजचं जे जेवण आहे तर ते माझ्या हाताने मी बनवणार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे तसं थोडक्यात तर काय म्हणायचं, म्हणजे आज जे काही स्पेशल दिवस आहे तर ती रात्र मात्र माझ्या अगदी कायम लक्षात राहणार आहे. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं पण त्यासाठी तुला घरी परत लवकर यावं लागेल. तेव्हा आता जानकी विचारते की ऋषिकेश अरे तुला आज मात्र जेवणाचा बेत करण्याची काय गरज आहे बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की का, म्हणजे मी बनवलेलं जेवण खाणं हे तुला रिस्की वाटतं का. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे तसं नाही, पण काल रात्री तू इतकी ओझी वाहिलीस, अरे तुला इतका त्रास झाला म्हणून मी तुला म्हटलं की तू आराम करायचा, आणि खरं तर आज ब्रेकफास्ट करण्याची सुद्धा काही गरज नव्हती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की असं कसं, जे ठरलेलं आहे ते करायलाच हवं, तर आपले नियम नाही का मोडणार. तेव्हा आता जानकी डोक्याला हात लावते आणि म्हणते ऋषिकेश काय रे, अरे सारखे नियम नियम लावलेस, नियम मात्र कधीतरी मोडला तर चालतो आणि माणसापेक्षा नियम काही मोठा नसतो. मात्र मला काही लागले असते तर तू मला असं काही काम करून दिले असते का. तेव्हा आता ऋषिकेशला हसू येतं आणि तो जानकीकडे पाहतो आणि पुन्हा हसायचं लगेच बंद होतो. ऋषिकेश म्हणतो की मी तुला खरंच काही काम करून दिलं नसतं. तर आता जानकी म्हणते की नाही ना, मग चल तसंच आता मी सुद्धा तुला काही काम करून देणार नाही, तू सुद्धा कोणतंही काम करू नकोस, प्लॅन वगैरे करायचं नाही. मी तुला सांगितलं की तो डॉक्टरांकडे जाऊ नये, जा बरं लवकर डॉक्टरांकडे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे बघ मी आता ठीक आहे, बरं वाटतं मला, अगं मला काही झालेलं नाही, कारण काल रात्री तू जेव्हा माझी पाठ शेकून दिलीस तर माझं दुखणं मात्र कुठच्या कुठे पळून गेलं. तेव्हा आता जानकीला हसायला येतं. जानकी म्हणते की अरे कसलं खोटं बोलतोस, एका दुखणं म्हणजे एका दिवसात मात्र दुखणं कुठे पळून जात असतं का. आणि हे बघ ऋषिकेश तुला आरामाची गरज आहे त्यामुळे तू आराम कर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी अगं मी तुला खरं सांगतो, खरंच मला बरं वाटतं, उलट आज मात्र माझ्याकडे जास्त उत्साह आहे. आता जानकी म्हणते की काय बोलतोस उत्साह. आता जानकीचं चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर तो प्लेट वगैरे उचलतो आणि ते किचनवर ठेवायला जात असतो. जानकी विचारते की काय रे आज असं काय आहे की तुला इतका उत्साह झालेला आहे, त्याचं कारण काय. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की तू, आणि परत तो जानकी जवळ येतो आणि म्हणतो हे बघ अगं काल रात्री तू मला बरं वाटावं म्हणून माझी पाठ शेकून दिलीस, म्हणजे आता तुला बरं वाटावं म्हणून मी रात्री तुला जेवण बनवेल तुझ्यासाठी खास, त्यामुळे आज रात्रीचा प्लॅन हा माझ्याकडे आहे, तू कोणतीही आर्ग्युमेंट करायची नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे जर तुला त्रास होणार असेल तर कशाला तू हे सर्व करतोस. ऋषिकेश म्हणतो की नाही आज रात्री मला कोणताही त्रास काही करताना नाही होणार, तू फक्त रात्री येताना लवकर घरी ये. आता जानकी म्हणते की हो येते. ऋषिकेश म्हणतो की प्रॉमिस दे मला की आज रात्री तू लवकर घरी येशील. जानकी आता त्याच्या हातामध्ये हात देऊन प्रॉमिस देते. ऋषिकेश खूप खुश होतो. त्यानंतर आता इकडे मकरंदची पूर्णपणे आता सर्व स्टाफला सांगण्याची तयारी सुरू असते. तो सर्व स्टाफला सांगत असतो की हे बघा ऐकून घ्या मी तुम्हाला काय म्हणतो, जे काही सांगतो ते अगदी लक्षपूर्वक ऐका. आणि हे बघा जानकीचा आज वाढदिवस आहे, ही गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे, परंतु हे सर्व तिला काही कळायला नकोय. तो सरप्राईज प्लॅन केलेला आहे तर आपण तिला सरप्राईजच द्यायचं, तिला कोणतीही गोष्ट कळायला नकोय. तेव्हा आता लगेच आता स्टाफ मधील एक मुलगी म्हणते की सर तुम्हाला एक गोष्ट विचारू का. तेव्हा मकरंद म्हणतो की हो ठीक आहे विचार. तेव्हा ती मुलगी विचारते की हे बघा सर जानकीच्या वाढदिवसाचा प्लॅनिंग करण्यासाठी आणि तिला सरप्राईज देण्यासाठी आज मात्र तुम्ही आम्हाला लवकर बोलावलेला आहेत का. त्यावर आता मकरंद म्हणतो की हो एक्झॅक्टली, कारण आता आपल्या कंपनीमध्ये नवीन ती जॉईन झाली आणि एक स्टाफ मेंबर म्हणून आणि नवीन स्टाफ म्हणून तुम्ही तिला काहीतरी आणि खास काही स्टेटमेंट म्हणून, आणि म्हणजे ती आपली जबाबदारी आहे ना नवीन स्टाफला काहीतरी खास सरप्राईज द्यायची. त्यावर तर रश्मी विचारते की पण या अगोदर मात्र असं कधीही घडलेले नाही कोणत्याही स्टाफच्या बाबतीत, तुम्ही इतकी छान असे सरप्राईज प्लॅनिंग वगैरे काही केलेले नाही. परंतु जानकी मात्र खरंच लकी आहे बरं का, कारण स्वतः तुम्ही सर तिच्यासाठी इतकं सर्व काही करतात. तेव्हा आता लगेच हा मकरंद मुद्दाम विषय बदलतो आणि म्हणतो हे बघ रश्मी, कारण जानकी मात्र ही कंपनी जेव्हापासून तिने जॉईन केली तेव्हापासून आपल्याला खूप फायदा झालेला आहे, तिचं परफॉर्मन्स खूप छान आहे. आणि हे बघा हे सेलिब्रेशन हे तिच्यासाठी आता कंपनीकडून काहीतरी खास दिला असेल. आणि तुम्ही सुद्धा एक गोष्ट सांगतो,
की खास काम मन लावून करा, मी तुमचं सुद्धा सेलिब्रेशन असंच करेल, मी तुम्हाला शब्द देतो त्यापेक्षाही मोठ्या पद्धतीने तुमचं सेलिब्रेशन करेल. ओके. आता बरोबर तो सगळ्या स्टाफला खुश करतो आणि हे बघा कोणीही तिला कळून द्यायचं नाही. आणि तेवढ्यात जानकी येते. जानकी सर्वांना गुड मॉर्निंग करते. आता मकरंद तिच्याकडे पाहतो. मकरंद लगेच आता तिला गुड मॉर्निंग आणि ए जानकी असं म्हणतो. तेव्हा आता जानकी सगळ्यांकडे पाहते आणि विचारते की काय आज मीटिंग वगैरे आहे की काय, आणि मला येण्यासाठी उशीर झाला की काय. आणि जानकी आता मकरंदला सॉरी बोलते, खरंच मला माहिती नव्हतं की आज मीटिंग आहे म्हणून. मकरंद म्हणतो की नो टेन्शन, कारण असे झाले की आले या लोकांनी मात्र मला सरप्राईज केलं. आता तेव्हा जानकी विचारते की सरप्राईज, ऍक्च्युली मला तर असं वाटलं की तुम्ही सगळेजण एकत्र आहात, मग नक्की काहीतरी मीटिंग वगैरे सुरू आहे की काय. त्यावर तर मकरंद म्हणतो की आज आपली पुण्याची जी काही इव्हेंट आहे ना त्याबद्दलची एक खास आता ही मीटिंग आहे आणि त्यासाठी मला तर अजिबात वेळ नाही, सौमित्र सुद्धा जाऊ शकणार नाही, त्यामुळे पुण्याला मात्र तुला जायचं आहे. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की काय पुण्याला. तेव्हा मकरंद म्हणतो की आज संध्याकाळीच तुला पुण्याला जायचं आहे. तर जानकी म्हणते की लवकर संपेल ना आणि आजच पुण्याला जायचं का. तर मकरंद हो असं म्हणतो आणि हो लवकर संपेल असं सुद्धा म्हणतो. आणि जानकी पुढे म्हणते की हे बघ अरे मला घरी लवकर जायचं आहे म्हणून मी तुला विचारते की मीटिंग लवकर संपेल ना. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो डोंट वरी, मीटिंग लवकर संपेल आणि लवकर तू फ्री होशील, डन. तेव्हा जानकी म्हणते की ओके डन. तेव्हा आता मकरंद त्याच्या कॅबिनमध्ये जातो आणि सर्व स्टाफ हा कामाला लागतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा सगळ्यांना चहा देत असते, परंतु तिला पडलेल्या स्वप्नामुळे जरा ती काही टेन्शनमध्येच असते. त्यानंतर मात्र सुमित्रा आजीला स्पष्ट शब्दात सांगते, हे बघ आई, ती गावाकडची जमीन आहे तर ती विकायची ठरवलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता आईला आणि सौमित्रा आणि सारंग या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आईने इतक्या घाईने निर्णय का घेतला असेल. तर आजी म्हणते की हे बघ सुमित्रा, अगं तेवढे एकच जमीन तुझ्या नावावर आहे. सुमित्रा ती जमीन तू कशाला विकतेस. तेव्हा आता सुमित्रा रडत असते. सुमित्रा म्हणते की अगं तू असं का करतेस, माझा ऋषिकेश तिकडे एवढे कष्ट करतो, ओझी उचलतो आणि ते मला नाही बघवत, त्यामुळे आता हे पैसे आहेत ना जमीन विकलेले ते पैसे मी नानासाहेबांना देईल आणि माझ्या ऋषिकेशला मी घरी घेऊन येईल. तेव्हा आता आजी लगेच सौमित्रा आणि सारंगला म्हणते की ऐकतात ना तुम्ही दोघ जण, अरे ही काय करते की तुमच्या तोंडचा घास काढून घेते. त्यावर तर सुमित्रा रागाने आजीला म्हणते की आई उगाच तू असं काही त्यांच्या मनामध्ये भरू नकोस. आणि हे बघ मी जमीन विकणं आणि न विकणं हे दोघं मला काही सांगणार आहेत का. जमीन विकण्यासाठी जे कागदपत्र आहे तर ते या घरचा वकील म्हणजे सौमित्रच मला करून देईल. आणि काय सौमित्र देशील ना तुम्हाला करून. तेव्हा आता सौमित्र म्हणतो आई तुझं हे सर्व काय चाललं. आई हे बघ अगं तू का असं करतेस, मला एक गोष्ट सांग बरं, दादा घर सोडून का गेला. तो स्वतःला सिद्ध करण्यासाठीच गेलेला आहे ना. आणि हे बघ अगं तो स्वतः इतके कष्ट करतो, मेहनत करतो आणि मग तू इतके ते जमीन विकलेले पैसे जर नानांना दिले तर त्याला हे सर्व आवडणार आहे का. त्यावर तर सुमित्रा रडतच म्हणते की नाही आवडलं तरी चालेल, परंतु तो मात्र जे काही ओझी उचलतो ते मला खरंच नाही बघवत. अरे ते मला सहनच होत नाही. आणि तुम्ही सुद्धा त्याचे भावंड आहात ना, मग तुम्ही त्याच्यासाठी काय करतात बरं, काहीच नाही. त्यावर तर सारंग म्हणतो की आई तू असं म्हणू नकोस, अगं तू का असं बोलतेस. मी आणि सौमित्र दादा आम्ही दोघांनी मात्र त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला ऋषिकेश दादाला, परंतु ऋषिकेश दादा आमचं काही ऐकून घेत नाही. मग तूच सांग की आम्ही काय करणार आहोत बरं. त्यावर तर रडतच सुमित्रा म्हणते की अरे तो तुमचं सुद्धा ऐकत नाही आणि माझं सुद्धा काही ऐकून घेत नाही. आणि अरे हे दिवशी मात्र मी त्याला ओझी उचलताना पाहिलं तर त्या दिवशी खरंच मला खूप वाईट वाटलं. नक्की काय करू मला काही कळेनासे झाले. अरे त्याच्या पाठीत खूप दुखत होते आणि त्याची उसण भरली होती, पण त्याने ते कबूल नाही केलं. आणि त्याच वेळेस मी तेथे धावून गेले होते. मी त्याला विचारलं परंतु तो कबूल नाही झाला. मी त्याच्या हातापाया पडून अरे घरी चल असे म्हणत होते, परंतु तो नाही म्हटला. नानासाहेबांना वचन दिलेलं आहे असेच तो म्हटला, जोपर्यंत मी हे पूर्ण करत नाही तोपर्यंत मी घरी नाही येणार, असे जे काही तो म्हणलेला आहे ते सर्व आता सुमित्रा ह्या दोघांना आणि आजीला सांगत असते. त्यावर आता आजी म्हणते की अगं हे बघ जर त्याला तुझं ऐकायचंच नसेल मग तू कशाला डोकं फोड करत असते. अगं मग जाऊन दे, कशाला तू त्याचा विचार करतेस. तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते की अगं आई हे बघ तो मुलगा आहे माझा, मी त्याला असं वारेवर नाही सोडू शकत. आणि त्यात म्हणजे तो त्या भानखोर मुलीसोबत राहतो. आणि तुम्हाला माहिती आहे का मला एक खूप वाईट भयंकर स्वप्न पडलं.
त्या मुलीने मात्र माझ्यापासून ऋषिकेशला तोडलं आणि माझ्या डोळ्यासमोर ती लगेच त्याचा हात धरून त्याला खेचत मात्र ते घेऊन गेलीस. अरे मग तुम्हीच सांगा की हे स्वप्न जर खरं झालं तर काय करायचं बरं? त्यावर तर सौमित्र म्हणतो की आई असं काही होणार नाही, तू दादावर विश्वास ठेव, सगळं काही ओके होईल, तो ठीक करेलच. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही, आजपर्यंत काही ठीक झाले का? नाही ना. अरे घर सोडून त्याला इतके दिवस झाले परंतु काही काम सुद्धा मिळालेलं नाही. अरे पोटासाठी मिळेल ते काम तो करतोय आणि ओझी उचलायचं काम सुद्धा त्याने सुरू केलेलं आहे. अरे अशाने त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल आणि जर उद्या त्याची तब्येत खराब झाली तर काय करायचं? म्हणून सुमित्रा आता रडतच हे सर्व यांना सांगत असते. नाही रे, कोणीतरी प्लीज हे सर्व थांबवा म्हणून सुमित्रा आता खूप रडते आणि रडत रडत आता ती खाली बसते. आता मात्र सारंग आणि सौमित्र हे एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर आता ऋषिकेश मात्र इकडे ज्या मानकाकडे काम करतो ते तिथे आलेले असतो. त्या पाटलांना म्हणतो की मला तुमच्याबरोबर काही थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा ते म्हणतात की बरं ठीक आहे बोला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला थोडासा ॲडव्हान्स हवा आहे. आता लगेच ते पाटील म्हणतात अरे तू बराच आहे का? अरे तू कालच काम करायला सुरुवात केली आणि आज लगेच तू ॲडव्हान्स मागतो? त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हो तुमचं बरोबर आहे, मी असे लगेच तुम्हाला पैसे मागणं हे चुकीचं आहे आणि खरंच मला पैशाची गरज आहे, हवं तर तुम्ही माझ्या पगारातून पैसे कट करून घेऊ शकता. त्यावर आता तो पाटील म्हणतो की ठीक आहे मी तुला पैसे देतो, परंतु तुला इतकी पैशाची गरज काय पडली बरं? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काका कसं आहे की कुणाच्या तरी आनंदासाठी मला हे सर्व करूशी वाटते. तेव्हा मात्र आता पाटील त्याला पैसे देतो. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र मीटिंग साठी निघालेली असते. आता मात्र मकरंद बरोबर तिला फसवतो आणि तो तिला फोन करून विचारतो की काय जानकी, अगं तू मीटिंगसाठी निघाली ना? तर जानकी म्हणते की हो मी फाईल वगैरे सुद्धा घेतलेली आहे. मकरंद तिला विचारतो की तू फाईल वगैरे घेतली असेल मग तू लवकर तिकडे पोहोच आणि तिकडे पोहोचल्यानंतर मला कॉल कर आणि जाताना मात्र तू तशी तिकडूनच घरी जा. आणि तेवढ्यात ऐश्वर्याचे गुंड तेथे येतात आणि आता गाडीत लगेच जानकी जवळ थांबवतात. जानकीच्या हातातील फाईल खाली पडते आणि ते गुंड मात्र तिला धरून आता गाडीतून घेऊन जातात. जानकी ओरडत असते की सोड सोड मला. तेव्हा मात्र आता गुंड जानकीला घेऊन जातात आणि तिची फाईल तिथेच पडलेली असते. तर इकडे ऋषिकेश तिच्या वाढदिवसासाठी आता पैसे घेतो आणि आता त्या काकांना थँक्यू म्हणतो, खूप खुश होतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जानकीला ते गुंड घेऊन तेथे ह्या मकरंदच्या ते जिथे त्याने पार्टी आयोजित केलेली आहे तर तेथे घेऊन येतात. जानकी पाहते तेव्हा आता लगेच मकरंद तिला म्हणतो की सरप्राईज आणि हॅपी बर्थडे विश करतो आणि तो हार आहे तर तो जानकीला गिफ्ट म्हणून द्यायला दाखवतो. तेव्हा आता जानकी म्हणते की सॉरी हा हार मी नाही घेऊ शकत. तेव्हा आता मकरंद लगेच तो हार जाळतो की जे तुला नाही तर ते मी म्हणजे मला सुद्धा नाही. त्यानंतर आता जानकी घरी येते आणि घरी आल्यानंतर ऋषिकेशने तिच्यासाठी मस्त आपल्या हाताने केक बनवलेला असतो आणि तो केक मात्र जळालेला असतो आणि तो जानकीला म्हणतो की पुढच्या वेळेस मात्र मी तुला प्रॉमिस करतो की नक्कीच चांगला केक बनवेल. तेव्हा आता जानकी म्हणते की पुढच्या वेळेस आपण दोघांनी मिळून केक बनवायचा, आय प्रॉमिस. दोघे आता एकमेकांना केक अगदी भरवतात आणि एकमेकांना प्रॉमिस करतात आणि खूपच खुश असतात. मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.